महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी. कर्मचाऱ्याला न्याय भेटायला पाहिजे, कर्मचाऱ्याला न्याय भेटायला पाहिजे, कर्मचाऱ्याला न्याय द्या, भेटायला पाहिजे, कर्मचाऱ्याला न्याय भेटायला पाहिजे, कर्मचाऱ्याला न्याय, भेटायला पाहिजे, कामगाराला न्याय. भेटायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, जय असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा, जय असो, अहिल्यादेवी होळकरांचा, जय असो, टिपू सुलतानांचा, जय असो. अरे कामगाराला न्याय, मिळालाच पाहिजे, अरे कामगाराला न्याय. मिळालाच पाहिजे. वाळूज येथे वाळूजचे कर्मचारी शेख असलम शेख आणि संजय भाऊ खंडागळे ते रस्त्यात जाताना त्यांचा अपघात झाला तर एक आपले जे कर्मचारी होते संजय भाऊ खंडागळे ते एक्सपायर झाले आणि दुसरे कर्मचारी ते खूप गंभीर जखमी आहे. सिटी केअर हॉस्पिटलमध्ये त्यांचा उपचार चालू आहे आणि ग्रामपंचायतकडे त्यांचे 9 महिन्याचा पगार बाकी आहे. तर काही प्रशासकामुळे ते थांबला असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपले अशी मागणी होती का संजय खंडागळे हे जे मृत्यू झाले त्यांना आर्थिक मदत द्यावी आणि जे त्यांचे घरचे जे कोणी आहे त्यांना ग्रामपंचायतमध्ये हे करावं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का असलम शेख आणि खंडागळे हे गेल्या 40 वर्षापासून आपले वाळूज गावाला सेवा देत आले. पाणी पुरवठा कर्मचारी होते ते. तर आमची अशी मागणी आहे का असलम भाई जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्यांना ग्रामपंचायत वाळूजनी आर्थिक मदत द्यावी आणि संजय खंडागळे त्यांना बी त्यांच्या घरच्याला आर्थिक मदत द्यावी. यामुळे आम्ही उपोषणला आमचे अफरोज पटेल हे उपोषणला बसले आहे आणि मी ग्रामपंचायत मेंबर फैयाज कुरेशी त्यांना पाठिंबा आणि सगळे जे कर्मचारी आहे त्यांनी अफरोज भाईला येऊन भेटले आणि पाठिंबा दिले. आणि आमची अशी मागणी आहे ग्रामपंचायतकडून का प्रशासक व ग्रामविकास अधिकारी यांनी याची गंभीर दखल घ्यावी आणि लवकरात लवकर न्याय द्यावा. आता ते दवाखान्यात आहे तर दवाखान्याचा खर्च कोण करत आहे? आता दवाखान्याचा खर्च ते खिशातून करत आहे. त्यांचे जे नातेवाईक ते देत आहे, इकडून तिकडून जमा करून देत आहे. आणि हे आपले जे कर्मचारी खंडागळे जे एक्सपायर झाले त्यांना बी खूप पैशामुळे त्यांना खाजगी दवाखान्यात जाता आलं नाही म्हणून त्यांचा मृत्यू झाला. आणि आमची अशी विनंती आहे का त्यांना आज तुमचं प्रशासक या ठिकाणी लागू आहे की नाही? प्रशासक लागू आहे. अधिकृत पत्र भेटलं वाटतं आणि ते चार्ज सोमवारपासून घेणार आहे असं आम्हाला ग्रामविकास अधिकारी यांनी सांगितलं. बरं, जे उपोषण करते आहेत अफरोज पटेल यांना आज ग्रामसेवकांनी पत्र काढलेलं होतं की तुम्ही उपोषण मागे घ्यावं. या संदर्भात आपण काय सांगणार? असं तर हे केलं पाहिजे नाही. अशी वेळ आली पाहिजे नाही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर आणि कोणावर आली पाहिजे नाही. उपोषणची वेळ तर आलीच पाहिजे नाही. आम्हाला आमची विनंती आहे का ग्रामविकास अधिकाऱ्यांनी का त्यांनी लवकरात लवकर मदत द्यावी. तुम्हाला असं वाटतं की ग्रामसेवक जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रयत्न करतो, यांना न्याय देत नाही? तुम्ही या संदर्भात काय सांगणार? नाही, आमचं तर असंच म्हणणं आहे का आम्ही विनंती केली, आम्ही सगळे मेंबर तिथं जाऊन त्यांना विनंती केली का तुम्ही साहेब हे काहीतरी करा. अरे कुठून तरी ॲडजस्टमेंट करून जे दवाखान्यात सध्या ॲडमिट आहे त्यांना 50 ते 60 हजार रुपये पर डे चालू आहे ते खाजगी सिटी केअर हॉस्पिटलमध्ये. तर अशी आमची विनंती होती का काहीतरी त्यांनी मदत द्यावी आणि त्यांचा पगार पण द्यावा. कारण ते शासकीय ड्युटीवर असताना त्यांच्या गाडीला ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचा एकाचा देहांत झाला आणि एकदम गंभीर आजारी आहे. तर ही जबाबदारी ग्रामपंचायतची आहे की त्यांनी त्यांचा वैद्यकीय खर्च सगळं केला पाहिजे आणि जे बळी गेले त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक 50 लाखापर्यंतची मदत द्यावी आणि कुटुंबाचा एक जण शासकीय नोकरीमध्ये सामावून घ्यावा. आमचं बोलणं झाला ग्रामविकास अधिकाऱ्याला का त्यांच्या घरचा एक द्या म्हणून ते म्हणले. पण आता त्यांनी असं आम्हाला सांगितलं का प्रशासक आहे आपल्याला काय करता येत नाही असं त्यांनी सांगितलं. सोमवार हे करू. तर आमचं असं म्हणणं होतं का सोमवारलाही लेट होतं
ते गंभीर अवस्थेत आहे, ते कोमामध्ये आहे सध्या, त्यांना मदत द्यावी असं म्हणलं होतं. त्यांनी काय पत्र काढलं, यांना अप्रोच पटेलला पत्र काढलं. ग्रामपंचायतचं म्हणणं असं आहे का आम्ही मदत करू 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 मध्ये तो एक गेलं, एक वारलं. आता हे माणूस बी जाईल ना उद्या, तुमची मदत काय मग? ते पाणी पुरवठ्यामध्ये राहून यांच्या कामासाठी ते माणसं हिंडू राहिले, त्यांचा ऍक्सिडेंट झालं आणि त्यांना काही आर्थिक मदत नाही अजून, तर काय करणार? आम्हाला पण नाही, आम्ही 35 वर्ष हे बी कर्मचारीचे. आपण जिल्हा परिषद सीओ पर्यंत किंवा अध्यक्षापर्यंत जाणार नाही का? हा, जाऊ ना. जर ग्रामसेवकना दखल घेतली नाही, BDO साहेबांना दखल घेतली नाही, तर आम्ही सगळे ग्रामपंचायत मेंबर, गावकरी आणि उपोषणकर्ते सगळे जाऊन CO साहेबाला भेटून त्याचं हे करणार. सध्या सीओ मॅडम आहे, CO मॅडम मॅडम कर्तव्यदक्ष आहेत आणि चांगले आहेत, त्यांना तुम्ही भेटून या संदर्भामध्ये मांडू शकता. याच्या अगोदर बी आम्ही पत्रव्यवहार केलं होतं त्यांना, पण ते कोर्टाचा असल्यामुळं त्यांनी हे काही हे केलं नाही. पंचायतला गेले 35 वर्ष पूर्वीपासून काम करतो, तर आम्हाला इकडं ना दवाखान्याचा खर्च भेटत, ना कोणती सुविधा भेटत नाही आम्हाला इकडे ग्रामपंचायतला. दवाखान्याचं नाही, ना SI नाही, ना काहीच नाही भेटत आम्हाला. लगेच बोनस पण भेटत नाही प्रत्येक वर्षी दिवाळीला. आमचं काहीच सुविधा नाही आहे. दवाखान्यात किती खर्च लागतो. आज एखादी सुई घुसली, डॉक्टरच्या मेडिकल आमच्या इथे कचऱ्यात येऊन पडतंय, त्याची एखादी सुई घेतली, आम्हाला इतकी दुखापत होती, पण आम्ही तरी पण ग्रामसेवकच्या कानावर घालतो, पण ग्रामसेवक काही कानावर घेत नाही गोष्ट. ते म्हणतो करतो आम्ही किती वर्षापासून म्हणतो, आम्हाला एक तर मास्टरवर घ्या, ते पण घेत नाही. ते म्हणते तुमची वय नाही, तुमच्या असं आहे तसं, आम्हाला असं करून सांगितलं, आम्हाला टाळाटाळ करतो ग्रामसेवक. बॉडीची चेअर घ्यावं लागेल, असं करावं लागेल, तसं करावं लागेल, असं आम्हाला बोलतो ग्रामसेवक. आम्हाला 35-40 वर्ष राहिले या कामाला आम्हाला, पण आम्ही जिथे तिथेच आहे. आम्हाला पेमेंट पण वाढत नाही. आम्हाला 10,800 रुपये पेमेंट आहे. आज या कामाला किती पेमेंट पाहिजे? 20,000 नाही तर 25,000. आणि आम्ही इतका कचरा उचलतोय, आमच्यासारखा कोणी कचरा उचलत नाही. पूर्ण आळ्या आमच्या अंगावर पडत्या. एक कुत्रं जरा मरला असं सडेल तर आम्हाला ते उचलून टाकावं लागतं ट्रॅक्टरमध्ये. आमच्यासारखं काम कोणी करत नाही. आणि असं एवढं आमचं म्हणणं आहे तुम्हाला का आमच्या एवढी ग्रामसेवकला सांगा तुम्ही का आमच्या एवढी जेवढी सुविधा आहे वरून तेवढे आम्हाला देण्याची ग्रामसेवकाकडे विनंती करा. किती महिने झाला तुमचा पगार झालेला नाही? आम्हाला 7वा महिना लागला, आमचा पगार झाला नाही. तर तुमच्या जीवनाचा उदरनिर्वाह कसा करता आपण मग? आम्ही याच्याकडून त्याच्याकडून याचा पैसे काढले. आज आम्हाला याच द्यावं लागेल. त्या दिवशी ग्रामसेवकला म्हणलं BDO साहेब देखत का मला याच भरावं लागेल साहेब या पैशाला. आज तुम्ही आमचा पैसा बिगर व्याजी वापरू लागले. तर ते साहेब काहीच नाही म्हणत. ते साहेब म्हणे का आम्ही तुमचे पेमेंट करायला लावतो, 8 दिवसात पेमेंट होते. 8 दिवस झाले आमचे पेमेंट नाही आहे. पण शासक लागायले म्हणे आणि ते हाटले बरोबर ते लागून बी आता 8-15 दिवस झाले संपून बी, तरी पण आमचं पेमेंट नाही. आज ग्रामसेवकला किती वारे बोलतो आम्ही, रस्त्याने चालताना बोलतो. ग्रामसेवक काय म्हणतो, आज नाही उद्या करेन, उद्या नाही परत दिवशी करेन. पैसा बहुत लय पडेल म्हणतो ग्रामपंचायतमध्ये बँकेत, पण तो पैसा कुठं आहे? मग तो का बरं पेमेंट काढीना पटकन, का बरं पगार करेन आमच्यावाला ग्रामसेवक? तसेच या ठिकाणी आत्ताच अप्रोच पटेल उपोषण पाठिंबा आहे का? हो आहे का? आहे. तुमचं नाव? सुशीला चंद्रभान मस्के. मृत अवस्थेमध्ये रुग्णालयात उपचार करतायत, तर या संदर्भात आपण त्यांना किती वर्षापासून ओळखतो? मी लहानपणापासून ओळखते. आम्ही छोटे तसं ओळखते. त्या लोकांनी कर्तव्य चांगल्या पद्धतीने हो चांगलं केलं. मग त्यांना जर का आज शासकीय अधिकाऱ्यांनी शासकीय सेवेत समाविष्ट नाही केले किंवा त्यांना आर्थिक मदत नाही केली, तर आपण उद्या चालून आपलं आंदोलन तीव्र करणार का? करू ना. आणि अप्रोच पटेल यांना आपला पाठिंबा असणार? देऊ.